सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं हसल विथ ऋषिकामध्ये. तर टू मी आणि आपल्या गॉसिप्स, तर ही आपली 100 डेज सिरीज होणार आहे. बट मध्ये ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, मध्ये खूप गॅप पडला बिकॉज माझी रूम शिफ्टिंग चालू आहे आणि मला सगळं सामान पॅकिंग वगैरे करायचं आहे. सो त्यामुळे मला नव्हतं जमत ॲक्च्युली, आणि सगळं एकदम पसरलं. तर ॲक्च्युली आमचं फक्त किचनच आता ठीक आहे, बाकीचा सगळा सामान आमचा बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये खूप हे झालेला आहे. तर मी विचार केला, बाई रोज रोज असं असं खाऊन खाऊन घरचं जेवण, जसं की तुम्हाला माहिती आहे मी लास्ट 25 डेजपासून घरी आहे. तर मी म्हटलं काहीतरी करूया. तर मी म्हटलं काय करूया, म्हटलं काहीतरी स्पेशल असं बनवूया. लास्ट टाइम मी सँडविच बनवलेले असे सुंदर. म्हटलं काय करू. तर मग मी विचार केला की मी खूप दिवसापासून पाणीपुरी अशी खाल्ली नाही आहे. सो म्हटलं चलो बनाते है पाणीपुरी. सो आजचा आपला टॉपिक असणार आहे तू मी आपल्या गॉसिप्स डे 2 विथ माझी पाणीपुरीची रेसिपी. ॲक्च्युली माहिती आहे सीन काय, मी मगाशी खाली गेलेली. ओके. तर तिकडे मी त्यांना विचारलं असंच की हे पाणीपुरीचं पॅकेट कितीला म्हणून. सगळ्यात आधी केस बांधते, मम्मीने नंतर व्हिडिओ बघितलं, मम्मी शिव्या घालेल मला. ओके. तर मी त्यांना विचारलं, केस बघा टकली हो गई यू गाईज, टकली. तर मी त्यांना विचारलं की पाणीपुरीचं पॅकेट कितीला म्हणून. तर ते बोलले की 120 रुपीजला फक्त. मी म्हणलं हे 120 रुपीजला काय सोनं टाकून देणार आहे का. सिंगल प्लेट नाही बोलत आहे मी, जे तो पूर्ण हे असतो ना बॉक्स, तो फक्त 120 रुपीज. फक एवढं एवढ्यात तर मी मम्मीला आणि मला एक एक प्लेट पाणीपुरी घेऊन घरी जाईल आणि तिथेच घरी जाऊन खाऊ आम्ही. एवढं पॅकेट विकेट कशाला घेऊन जाऊ. म्हटलं सोड भाई. मग माझ्या डोक्यामध्ये असं आलं की आपल्याकडे आहे ज्ञानचा देवता ChatGPT, जेमिनी, यूट्यूब. सो मग मी बाहेरून का घेऊ इन्ग्रेडियंट्स. तर मी तिकडे जेव्हा खाली गेली, मग मी 10 रुपयाची कोथिंबीर आणि 10 रुपयाचा पुदीना घेऊन आली आहे. गाइस मेरी तरफ से आपको फ्लावर, किसी ने तो दिया नहीं होगा रोज डे पे. ये हे बघा गाइस, वेट अ मिनट. मैं क्या लाडले, मिल गया मेरे को. भाई पानी पानी करते हैं, मम्मी मला मारे पकडून. तो मम्मी यार देख रहे हो आप, स्पॉइल किया जा रहा है मेरे को. हाय हाय हाय. तो गाइस याला मी पाण्यामध्ये ठेवलं, तुम्ही फ्लावर्स बघू शकता. OMG. सो गर्ल्स, जब तक आपको इतने सारे फ्लावर्स ना मिले, डोंट सेटल फॉर बेअर मिनिमम. ओके. हीच रील मी लास्ट टाइम टाकलेली आणि आय गॉट माय फ्लावर्स. सो हे राहू द्या बाजूला, राहू द्या म्हणजे असो. तर आपण आता बनवूया पाणीपुरीच्या रेसिपीकडे. आता 7-10 झालेत, माझ्याकडे फक्त 1 तास आहे. या 1 तासामध्ये माझी काय पाणीपुरी बनते तुम्ही बघा फक्त आता. चला याला परत पाण्याच्या मगामध्ये ठेवूया. ॲक्च्युली मगामध्ये ठेवलं म्हणजे कसं खराब नाही होणे चाहिए गाईस, खराब नाही होणे चाहिए. खाली सगळं पाणी पाणी झालंय. मम्मी ना गेम खल्लास करणार आहे माझा. तर असो, तर चला वळूया आपल्या रेसिपीकडे. आपल्याला घ्यायची आहे, आपण आता बनवणार आहोत ॲक्च्युली पाणीपुरीचा तो डो. ओके. तर मी पहिल्यापासून सगळं बनवते ना. सो मम्मी आणि मी आहे, तर आम्हाला इनफ होतील एक 10 ते 12 पुरीच. नाही 10-12 नाही, रोज 10-15 तर मीच खाऊन जाते. ओके, घरी बनलेल्या. हां गाईस, बाहेरचं नाही. तर मी थोडासा घेतलेला आहे 3 स्पून, टीस्पून नाही फक्त 3 एवढा स्पून सुजी म्हणजे रवा. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे पीठ, म्हणजे आपला गहूचा आटा, गहूचं पीठ. याला पण मी सेम 1-2 आणि 3 स्पून टाकते. ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ, थोडीशी बेकिंग पावडर, आणि आपल्याला याला मळायचं आहे. ओके. तर मी तुम्हाला मळून दाखवते. विचार केला मी जोपर्यंत हे मळेल तोपर्यंत मी कुकरमध्ये आलू ठेवून देते. आलू, वेअर इज माय कुकर. हेअर. काय झालं माहिती आहे का, सगळा सामान इकडून तिकडे झाला आहे बिकॉज ऑफ रूम शिफ्टिंग. असो, तर मी आता घेऊन येत आहे. आलू आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्याला टाकायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये. आपल्याला घ्यायचं आहे पाण्याची बॉटल, त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी आणि वरतून लावायचं आहे कुकरचं झाकण. लाईटर कुठे शोधू यार, त्या घरात सामान एकदा भेटला पाहिजे. भेटला. फास्ट गॅसवर ठेवते जस्ट बिकॉज आपला डो असा बनलेला आहे. जस्ट बिकॉज मी थोडं जास्त पाणी टाकलं. इट्स ओके, आय विल मॅनेज इट. त्याला 20 मिनिट रेस्टवर द्यायचं आहे. तर थोडंसं आपण थोडं जास्त पीठ टाकू शकतो याच्यामध्ये. तो मी घेतला आहे इथून पीठ, मी टाकत आहे याच्यामध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता. असं म्हणजे चाहती तो मैं बाहर जाके 20-30 रुपए की पानीपुरी भी खा सकती थी, लेकिन मेरी देखो कि मुझे इधर घर पे ही बनाना है पानीपुरी. हा जो एवढा राडा पडला आहे ना, तो दिसत नसेल पण खूप राडा पडला ॲक्च्युली. मम्मी मला जिवंत नाही सोडणार. मी बोलत असं आपल्याशी बोलते आणि गपचूप पीठ टाकते, तर काय करू आता. होतो माझा कधीतरी आहे गाईज. वैसे कटने से याद आया,
इट्स ओके, मैं भी सिंगल हूँ, आप भी सिंगल है और ये दुःख हमारा जारी रहेगा. तर गाईज हा असा सुंदरसा असा डो बनलेला आहे. एवढूच बनवला आहे. तर मी काय करते, याच्यावर थोडी तेलाची कोटिंग करते आणि याच्यावर असं त्या लोकांनी हे ठेवलेला त्यांचा तो रुमाल ठेवलेला. बट आय डोंट हॅव एनी रुमाल. म्हणजे आहे घरामध्ये बट ते आता भेटणार नाही. म्हणजे आमच्या घरात तुम्हाला जगाची प्रत्येक वस्तू असेल, म्हणजे असते प्रत्येक वस्तू घरामध्ये, बट तिथं त्या टाइमवर भेटली तर तुम्ही कसं घर कसल्या कामाचं. आता मम्मी मी अपने घर में काहीच वाईट बोलत नाहीये. मैं किसी के बद्दल कुछ वाईट नहीं बोल रही हूँ गाइस. बस मैं बता रही हूँ की भाई हे बघा मी हा डो बनवला. थोडं तेल लावलं ॲक्च्युली, तेल लावून सोडून दिलं थोडंसं. आता ओके, आता याला काय करूया आपण. ओके, त्याला रेस्ट करायला ठेवलं. तुम्ही बघा, हा बघा वाईस बघा, त्याच्यावर मी झाकण ठेवते. झाकण आमच्या सगळ्या भांड्यांचा पसारा असाच पडला इकडून तिकडे. आता ना मी विचार करते की हे सगळं ठेवून देऊ. बट मला असं वाटतं की मला गव्हाचं पीठ रिटर्न लागणार आहे. बिकॉज मी वाटतंय गाईस, वाटतंय. तर मी पटकन हँडवॉश करून घेते, सगळं सामान जागेवर लावते. बिकॉज इकडे 20 ते 25 मिनिट बाहेर बघता अर्धा तास आहे बघा. मी आता हे काढून ठेवलेलं आहे पुदिना आणि कोथिंबीर, बघू शकता तुम्ही. तर यांना मी आता वॉश करून घेते आधी व्यवस्थितपणे. हायजेनिक, व्हेरी हायजेनिक गाईज, व्हेरी हायजेनिक. तुम्ही मला तू घरात जीन्स का करून फिरते. तर फॉर यू काइंड इन्फॉर्मेशन मी बाहेर गेलेली आणि मी बाहेर अशी हाफ पॅन्टमध्ये जाऊ शकत नाही गाईज. भाई पागल. मी विचार करते आता, अरे हा मला काय बनवायचं होतं अजून. हां, तर आपल्याला त्याच्यासाठी प्रत्येक इन्ग्रेडियंट्स लागते. तर मी डायरेक्ट तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते. तर एवढा व्हिडिओ पुढे चालू ठेवला तर माझ्या फोनचा स्टोरेज धूप 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 कमी होईल एकदम. तर हे वेट मी तुम्हाला सांगते. आपल्याला गोड पाणी बनवायचं. ॲक्च्युली माझ्याकडे नेमकं पडलं आहे चिंचाची कमी. तर मी काय आमचूल भिजवते. आमचूल पावडर भिजवते मी. तुझीच भिजवते. लाईक एवढं बस झाला. मला एवढं जास्त पाणी खायची गरज नाही आहे. सॉरी मम्मी, लास्ट मोमेंटला जो हुआ वगैरे किया, सॉरी फॉर. एवढं पाणी टाकून ठेवलं मी याच्यामध्ये. ओके, मी ॲक्च्युली याच्यामध्ये नंतर गुळ टाकेल. ओके, तुम्ही साखर पण टाकू शकता. तर याच्या डोक्यात राहिले आहे 4 शिट्टी. तर चला, सगळ्यात पहिला आपल्याला हे जे सगळं असे कोरिंडर्स आणि हे जे आहे यांना असं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये असं करून टाकायचं आहे. ओके, मला वाटतं जास्त मसाला बनणार आहे, बट ठीक आहे ना, मी नंतर पाणीपुरी तळून खाईल. लेट्स सी व्हॉट हॅपन. ओके, तर हा पाणीपुरीचा कचुंबर पूर्ण याच्यामध्ये, पाणीपुरीचा कोथिंबीर आणि पुदिनाचा पूर्ण कचुंबर याच्यामध्ये भरलेला आहे. ओके, हे बघा, त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आपल्याला. इधर या अदरक. इसकी कहावत तो आपको पता ही होगी गाइस, बंदर क्या जाने अदरक का स्वाद. आई नो हे जास्त ओव्हर होते, बट मला घरात एवढा कंटाळा की मी काय करू शकत नाही. सॉरी फॉर इट. तर याला व्यवस्थित कट व्हायच्यावरती साखर काढून घेते. ओके, तर याला आपण त्याचं असं कट करून 4 पार्ट करून याचे टाकू याच्यामध्ये. आपल्याला थोडं तिखट टेस्ट पण लागेल. तर मी 1 2 3 1 2 म्हणजे थोडं तिखट असं जरा बरं होईल ना. एवढ्या 4 मिरच्या याच्यामध्ये टाकते. मसाला जास्त होईल ॲक्च्युली मला वाटतंय. याचा मेरे को फील हो रहा है मेरे को याचा. याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ. मी आताच वरतून टाकून म्हणजे त्यामध्ये टाकून देते. परत ते मला पाण्यामध्ये मिसळण्याचा अंदाज मला सुटतो. आणि माझ्याकडे सध्या काळं मीठ नाही आहे, तो अवेलेबल आहे माझ्याकडे एव्हरेस्टचा चाट मसाला. तो अभी ये भी जाएगा फ्रिज में और ये अमचूर का भी जाएगा फ्रिज में. सब कुछ फ्रिज में जाएगा अभी. तो चलो बाद में सरची पिन अप लावून घेते तिकडे. जस्ट वेट अ मिनिट. वो क्या बहुत ऐसा हमारा घर थोड़ा सा छोटा है. छोटा नहीं है म्हणजे खूप मोठा आहे. बस बाहेर रुक जा. तर हे आपले टोटल इन्ग्रेडियंट जे तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये आहे. गाईज मी निंबूच नाही पिळला याच्यात. बरं झालं लवकर आठवण आली मम्मीने तर मला. पण मी निंबू नंतर पण टाकू शकते ना. हां, तर याच्यामध्ये आहे कोथिंबीर, कढीपत्ता नाही, पुदिनाची पानं, थोडीशी नाही 3-4 हिरव्या मिरच्या, मीठ, एव्हरेस्टचा तो मसाला, चाट मसाला आणि अद्रक. यस, आय एम राईट. तर चला चालू करूया. आता घ्या गाईज, बिकॉज पाणी नाही टाकलं. थोडंसं पाणी टाकूया. मम्मी मी बघते आहे, डोंट वरी, मी बघते आहे. मला येतं मम्मी. थोडंसं पाणी टाकायचं. मी जास्त टाकलं मी, बट ठीक आहे. ओके, स्टार्ट. थोड़ा पानी जाएगा इसमें, तभी वो अच्छा एकदम ऐसा टेस्ट बनेगा. तो पानीपुरी खायला नक्की या. गाइस ये देखो ऐसा रह जाता है. कितना तुम कितना भी कर लो बनी, लाइफ में कुछ ना कुछ तो छूट ही जाता है. पर सो यस, आय थिंक पूर्णपणे नाही, मी हा चमच नाही वापरणार, नाहीतर मम्मी मला. गाईज परफेक्टली ब्लेंड झाला आहे. वेट, हे बघा. याला ना आपण पहिला मी मिक्सर लावून घेते. बघा ते पातेलं आपण टाकलं, त्याच्यामध्ये आपण सगळं काढून घेऊया मटेरियल. ओके, तर याच्यामध्ये टाकूया पाणी. तर तो कसा जो हा होता तो पण त्याच्यामध्ये. ओके,
हा आपला मसाला रेडी झाला आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये अजून बर्फ टाकायचा आहे खूप सारा. मी पाणीपुरीचा मसाला टाकायचा आहे पाण्याचा. सो गुमी 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 बस. वरती जरा मी घेईन, मम्मी सांगेल मला काय करायचं ते. तर मी विचार करते त्याच्यामध्ये मी बर्फ टाकते आणि थंड पाणी टाकते. व्हिडिओ यू गाईज. ओके, तर मी थंड पाणी टाकून ठेवते. ये सर्दी मेरी जान लेके मानेगी. ओके, मी एवढ्या क्वांटिटीमध्ये याच्यामध्ये टाकलेलं आहे. थंड थंड पाणी. मी टेस्ट टेस्ट करायची. ओके, मीठच नाही. पाणी पण रेडी आहे, पण मला असं वाटतं याच्यामध्ये ना थोडासा मसाला कमी झालेला आहे, तर मी तो मसाला वरती टाकत आहे आता. एवढा इनफ झाला चाट मसाला आणि त्याच्यामध्ये बरोबर निंबूच नाही पिळणार रे. ठीक आहे. पहिला ढवळते छान आणि मग बघते वास सुगंध. ओके, तर हातावर घेऊन असं काय झालंय काही देख रहे हो कोई होगा मेरा पाणी, म्हणजे पाणी पिलं टाकू शकते मी बाई. काय आता काहीच बोलू मी त्याच्यामध्ये पहिला झाकण ठेवायला फ्रीजमध्ये ठेवते, नाही तो फिर मी खायगी गाली. सो आपण याला फ्रीजमध्ये घेऊया. मी आता पहिला मिक्सर धुवून घेते बिकॉज मला लास्ट मोमेंटला आठवलं की मला मिक्सर नव्हता काढायचा आणि मी काढला. आणि मी असं झालं की मी पाणीपुरीचं जे आमचूरचं पावडरचं काढून ठेवलं ते मी टाकलंच नाही. क्या फायदा, याचं पाणी ते साईडला काढायला लागतं असं होतंय मला. याच्यात काढते ते कोकम आमची का कोकम काय माहिती जे भेटणार ते भेटणार बाई खायला. आता तुम्ही बघा कप टू एक भेटत एक. याच्यामध्ये मी टाकते गुड. ओके, सो इथे आहे आमचा गुड. आमचा सामान नाही असा इकडून तिकडे झाला अख्खा. तर हा एवढा नाही मम्मी मी याला फोडून टाकणार आहे, डोंट वरी. मेरे पता मेरी फॅमिली देखती, बट जे आहे ते टाकू दे, जे असं आहे ते उरलेलं. ओके, उमा का हो गया है ये हमारे साथ. तर याला आपण हो रे बाबा हो झालं. अजून थोडंसं तोडूया म्हणजे ते वाकणार नाही आणि मम्मी मला तोडणार नाही. आता परत मला काय करावं लागेल म्हणजे काही इकडचं काढून मिक्सर हे करावं लागेल. काय राशी. तर आता आपण याच्यामध्ये पण पाणीपुरी मसाला टाकतो ॲक्च्युली थोडासा. ठीक आहे ना. आता फक्त आपल्याला एवढं झालं की बटाट्याला आपल्याला हे करायचं आहे मॅश पोटॅटो. आणि मॅश पोटॅटो नंतर बस उत्ताही करणे का मॅश पोटॅटो करणे काय. थोडंसं मीठ नंतर टाकते आय थिंक सो. केस आता सुटली सगळी केस बांधून मला ते. नाही तर मम्मीला तर समजलं मी केस अशी ठेवून किचनमध्ये काय करत होती. तो फिर मेरा कोई जवाब नाही. सो वेट अ मिनिट, हू आर यू. तर चला आपण हे चालू करून ठेवलेलं आहे गाइस. बीच पैसा फीड करने का उधर से चालू है देखने का. म्हणजे गाइस काय बोलणार ना, हुशारसाठी मग लिमिटचं चिंच नाही तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. परत त्याला थोडंसं आपण आय थिंक मी कुछ तो घोटाळा कर दिया. गाइस मी बियाच काढल्या नव्हत्या. नाही या बिया नाही आहे. टेस्ट बघा होती गाइस, चांगला टेस्ट. खरं छान लागते, जेन्युइनली छान लागते. मला बोले तू घरी बसलेले दिवस तुला एवढं पण काम नाही करता येत. बोलणार यार मम्मी तुम तो फिर ऐसे तुम बहुत. मी आता सगळे माझे फोटोज जे होते ते सगळे डिलीट केले बिकॉज स्टोरेज का प्रॉब्लम है. देख रहे हो मम्मी मेरे को नया फ़ोन दिला दो. आई नो ये फ़ोन को सिर्फ 1 वर्ष हुआ है, पर अभी क्या कर सकते हैं गाइज, क्या कर सकते हैं. तर मी ही कढई घेते. याच्यामध्ये मी सगळे आलू सगळे नाही म्हणजे सगळेच म्हणजे मी भाई जाम गरम है सो डिमी यार किती गरम है अरे मम्मी. तर तो ये मेरे होणे वाले पती के लिए जिथून पण तू ऐकत असेल तर हे ऐक. मी माझं असं आहे की लाईक भाई मला वाटतं तुझ्यासाठी करावं तर मी हो माँ माझ्या बटाटा तुला नाव घेताच गेला. कोण आहे भाई तू सामने तो आ. तर हाँ कंटिन्यू होता. तो मला सांगायचं कि मेरे होने वाले पति को मेरी बात सुन. अगर मुझे तेरे लिए करना होगा तो मैं मेरे मन से करूंगी. मैं तैयार हूँ तेरी सारे कपड़े बर्तन और खाना बनाने के लिए और तुझे अच्छा खाना परोसने के लिए, वो भी जॉब करके. आई डोंट हैव एनी प्रॉब्लम. बट ये मैं कब करूंगी जब मेरा मन चाहेगा. मुझे खुद से कर कि मुझे खुद लगना चाहिए कि नहीं भाई I also want to give some efforts. So guys मला असं वाटतं की भाई मी माझं असं माहिती आहे मला हे करायचं आहे ना मी सगळं करणार. जेवढ्या पण घरचे युटिलिटीज आहेत सगळं करणार. बस मी ट्रिगर कुठे होते माझं डोकं कुठे खराब होतं. भाई तू मुलगी आहे तुला हे करावंच लागेल. हे जर मला कुणी बोललं तर फक ऑफ मी नाही करणार. मग कोणाचा बाप पण माझ्याकडून कळू शकत नाही. माझ्या इव्हन मम्मीला बोलते भाई मला वाटतं मी आता मला एवढं छान वाटतं माझ्यासाठी पाणीपुरी बनवा. मी सगळं करेल, सगळं तामझाम करेल. मी इव्हन बाहेर जाईल सगळं घेऊन येईल. बट इफ मला कोणतरी फोर्स करतंय
तू मुलगी आहे भाई, तुला सगळे घरातले कामं पण आले पाहिजे, तू सगळं केलं पण पाहिजे. घरातले कामं येणं ही दोघं पार्टनरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं मला वाटतं, आणि हेच खरं आहे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. तर मला असं वाटतं की मी करेल, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. बट जर तुम्ही मला म्हणताय की तू हे काम केलंच पाहिजे, तुला करावंच लागणार, नाही करणार. काय करणार तुम्ही? जे करायचं ते करून घ्या. डोंट हॅव एनी प्रॉब्लेम विथ दॅट. मुलगी आहे म्हणून करावं लागेल तो बाई नाही करणार मेरे को. मग तू सुसंस्कृत नाहीये काय करणार? फेमिनिस्ट आहे आणि तू पण असला पाहिजे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, फेमिनिझम म्हणजे काय, दुसऱ्या जेंडरला खाली लेखणं असं नसतं. फेमिनिझमचा अर्थ असा असतो की बाई इक्वॅलिटी पाहिजे. सो इक्वॅलिटी म्हणजे चाहिए ब्रो. आणि जर मी बोलते तुला की येऊन कर, तर तू केलं पाहिजे. आणि इव्हन मी बोलायची गरज पण नाही पडली पाहिजे. जसं मला वाटतं तुला तुझ्याबद्दल करावं, तसं तुला पण वाटलं पाहिजे ना. तुला मी बोलत ना माझ्यासाठी एवढं सगळं कुकिंग कर, हे कर. प्रत्येकाची वेगवेगळी हॉबी असते. मी तुला फोर्स पण नाही करणार की भाई तू हे कर. बट कुछ अलग भी आप कर सकते हो ना मेरे लिए. वो मैं बोलूंगी तो फिर क्या फायदा, वो आपको लगना चाहिए. समझे आप? तो आज की लो क्लासेस खत्म हो गई. मम्मी मैंने कुछ अपशब्द नहीं बोला. अभी हमारा पेटाटो छिलके हो गया, अभी हम काम चालू करते हैं अपना. हे भगवान. माहित आहे का नाही ना, मी सांगते. आपल्याला म्हणजे आम्हाला फक्त खायला लागतील 2 किंवा 3 बटाटे कुठे गेले, बटाचो. तर मी ना कशात काढू मला समजत नाही. मी ॲक्च्युली काय करते माहिती का, हे 2 असे काढून घेते आणि मी याच्यात ना 3ला ना मॅश करून ठेवते. ओके, तर मॅशवर तर आमचा त्या जागेवर मी काय बोलते, करत वस्तू काही भेटली पाहिजे ना, तर मी यांना असंच मॅश करून घेते. फाईन. असं म्हटलं असतं मला पाणीपुरी बनवायची आहे, तर मग रगडाचं बनायचं इम्पॉसिबल होतं. सो मी बटाटे टाकले. तो चलो अभी टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. पुढचं मला येत नाही. फाईन. झाली अजून सुकायला ठेवूया. ही सुकेली. ओके, तोपर्यंत आपण जाऊया की आपण आपला हा जो आपला डो होता तो एकदम असा मस्त. तर आपल्याला त्याच्या छोट्या किंवा मोठ्या जास्त मोठ्या तुम्ही करणार नाही, सॉरी, जास्त मोठा तसं मी बनवणार नाही त्या डोने. तर मी थोडंसंच घेते पीठ आणि परत एकदा थोडंसं त्याच्यामध्ये मळून घेते, बिकॉज तो थोडासा असं मला वाटला. मग पोळपाट घेऊया आपण. ओके, आणि मग त्याच्या आपण छोट्या पोळ्या करून घेऊया. असा डो आपला रेडी झालेला आहे. त्याला असं घ्यायचं, इथे असं मळून घ्यायचं. वैसे मैं खुद की तारीफ नहीं करना चाहती, पर मुझे किसी ने बोला था कि मैं भाकरी खूप सुंदर बनवते. मम्मीच बोलले, दुसरं कोण नाही बोललं. तर आपल्याला त्यांनी म्हणजे मी युट्यूबवर बघितलं, त्यांनी सांगितलं की तुम्हाला असं करून घ्यायचंय, असं करून घ्यायचंय. तर डिंग 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 डिंग. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला छोटे त्याचे पार्ट बनवायचे आहे गाईज, पार्ट. तुकडे दिल के होते ओ मम्मी, ऐसा ही होने वाला मेरे साथ. तर एवढे गोळे बस झाले आपल्याला. त्याचं किती होईल? हा ठीक आहे, एवढे गोळे बस झाले. तर 1 2, मी काय करते याला असं मधून कट करते असं, आणि मग त्याचे पार्ट बनवते. 1 2, जास्त मोठं तर नव्हतं ना, तर ती पाणीपुरीच्या जागी पुऱ्या बंदी खायच्या. मग मम्मी मला ते पाण्यामध्येच डुबवून मारून टाकते. रेडी झालेले आहेत. तर आपल्याला यांना आता असं लाटून तळायचं आहे. तर छोटे गोळे असे घेतलेले आहेत आणि मी पटपट त्यांना लाटून येत आहे. आणि मी हा व्हिडिओ थोडा छोटा ठेवू शकते किंवा फास्ट फॉरवर्ड ठेवू शकते, बिकॉज बहुत टाइम हो गया. 7:50 ऑलरेडी झाले, पण इकडे फक्त 10 मिनिट्स आहे. आपल्या सगळ्या अशा पुऱ्या लाटून झालेल्या आहे. मी खूप फास्ट केलेला आहे, तुम्हाला नाही दिसत नसेल. वेट अ मिनिट, हे बघा त्या लाटून झालेल्या आहेत. तर मी पहिला आता पोळपाट वगैरे धुवायला टाकते सगळं, बिकॉज सगळं एकदम मेसअप झालेलं आहे. मम्मी मला जी म्हणते ना ही सोडणार, माझी मम्मी बोलते का माझं नाव खराब करते, का इसको नाम खराब नहीं करना बोलते मम्मी, इसको बोलते हैं मेरी माँ का दरारा. झालं आता ओव्हर होते. आपण ते आता कडे वगैरे ठेवलेली आहे, आपण तेलपट्टी पण टाकून घेऊया. तर मी तोपर्यंत इथून क्लीन करून घेते सगळं. एक चांगली प्लेट घेते, हात वगैरे वॉश करून घेते. ओके, त्याला होऊ द्या. आपण तेल घेऊया थोडंसं म्हणजे जास्त. तर हे तेल ये डाला हमने खतरों के खिलाडी आपण याला गरम होऊ देऊया. थोडंसं अजून आपण तेल टाकूया याच्यामध्ये, बिकॉज एवढ्या तेलामुळे तर होणार नाही, एकदम थोडंसं. आम्ही ॲटलीस्ट एक पुरी प्रॉपर तेवढी निघाली पाहिजे. म्हणजे केसांचं म्हणून पार्टीशन झालं है, कुछ तकलीफ इससे. बस भैया हो गया मेरा, अभी वैसे शादी नहीं करेगा कोई, तो अभी इनको ऐसा फ्लिप करना पड़ेगा ऐसा.
इधर से भी दिख रहा है. क्या करूँ मैं, करूँ तो करूँ क्या मैं. आपलं तेल तापतंय, आपलं सगळं रेडी आहे. तर चला तोपर्यंत कॅमेरा बंद करते थोडासा. नाही चालू राहू दे चालू. माझ्या लिप बामसोबत तर खूप खूप माझ्या फ्रेंड्स लोकांनी नोटीस केलं की लिप्स असे ब्लॅक पडत आहे. ते मला कमेंट करून सांगते अगं लिप्सची काळजी की कसे झालेत ते लिप्स, ते काय वाटलं आहे. बाई मला माहिती ते काय झालं आणि तो नतीजा त्याचा प्रॉब्लेम असा सॉरी ते काय पडले आहेत. कारण मी एकदा अशी रेडी झालेली मस्त कॉलेजच्या डेजमध्ये आणि मग तेव्हा मी ते लिपस्टिक लावून आली असं कॉलेजवरून आणि तशीच झोपून गेली. मी एवढी थकली तरी मी असं कंटिन्यू करत गेली. जेव्हा मला स्किन केअरचा एस पण माहीत नव्हता, तेल तापलं, स्किन केअरचा मला एस पण माहीत नव्हता, तेव्हा मी काय करायची, असंच झालं की मोकळी होऊन जायची सोडून. म्हणजे हा चल ठीक आहे ना, काय होतंय, त्याचा परिणाम आता भोगावा लागतोय मला. ठीक आहे, मला तुम्हाला माहिती असेल ब्लॅक लिपसाठी काहीतरी रेकमेंड करा. भाई सिगरेट फुकत नाही मी, असं बोलू पण नका. माझी मम्मी ना चमाट लावेल चमाट. आपण हा ठेवूया साईडला. पुढे मी बघूया आलं फुल गाईस फ्लॉप झाला गाईस. तो फ्लॉप होई गवा, चपटी झाली पुरी. ठीक आहे, आपण थोडंसं मला वाटतं त्याच्यामध्ये होल नको वगैरे असं काही आहे का. मी एक मेथड बघितलेली की असं प्रेस करायचं, असं आणि करायचं. नाही झालं मम्मी मला लय मारून. Oh my god. गाइस फुल्ली मेरी पानीपुरी जवेल भाई. तो आप देख सकते हैं इसमें पानी तो आ ही जाएगा. दूसरी म्हणजे ओके, मला समजलं जर तिला होल असेल किंवा तिला काही इश्यू असेल तर नाही फुलत, थोडीशी आपल्याला प्रेस करायला लागते. ओके, सबटाच बनता है भाई. दूसरा सगळं फुलायला फालतू ही आहे. त्याच्यात नाही बसणार यार मला. मम्मीला मारत. मम्मी यार देखो मैंने पूरी मेहनत की है. ओ माय गॉड भाई साहब, भाई शपथ. तुम्ही बघताय हे बघा. OMG काय भारी फुलते भाई. हो गया गाइस, हो गया. आता चलो पट तेल टाकायचं. तेल डालने की फुलते हैं. बहुत ही ट्रिक समझ ली. पानीपुरी वाले भैया नहीं चाहिए मुझे आपकी 120 वाली पानीपुरी का पैकेट. मैं अपना खुद बना लूंगी. तो हे पण झाले. हा जो पसारा मी 8 वाजे 8 वाजून गेले ऑलरेडी. मम्मी तर रस्त्यातच असणार आहे. वाटली मला पुण्यात येऊ तोपर्यंत करू, नाही तर मला मारते. त्याला फ्लिप करायचं फक्त. फ्लिप द स्क्रिप्ट गाइस. ट्राय करा. पहिली पुरी माझी खराब झाली, माझा कॉन्फिडन्स लो झाला, पण माझा ट्रिक समजले. त्याच्यावर आपल्याला तेल टाकायचं तुम्ही बघा. मी त्याच्यावर तेल टाकते असं वरतून तेल टाकायचं. तसं आपल्याला कोणतरी फुलवतं, आपले काहीतरी चांगले काम त्यांच्याकडून आपल्याला काम करायचं असेल तसं तुम्हाला आपल्या याच्यावरती तेल टाकायचं. लाईफ लेसन देईल तुला छान आहे. फिर भी कमेंट है. OMG जशी जशी पाणीपुरी फुलते ना भाई, माझा जीव असा होतोय. ओ यस मी केलं भाई, बस मी केलं, म्हणजे कर दिला. घरची ऑथेंटिक पाणीपुरी तेवढी नाही फुलत आई यू दॅट, बट ठीक आहे ना. बस दूर हो घर की. 20 रुपयाचं फक्त घेऊन आली ते बस, बाकीचं सगळं तर घरूनच केलंय रेडी. थोडेसे मोठे करू शकतो आपण, मी जरा जास्तच छोटे केले. मला वाटलं की ते खूप फुलतील, पण तसं काय होत नाही. तशी आपण साईज ठेवत असायचे. पाणीपुरी ह्या बनवून झालेल्या आहेत, म्हणजे हे करून झालेले आहेत. तुम्ही बघा, मला तर या युजली ना पुऱ्या वाटतात, कडक नाही झालं अजिबात. मम्मी मला मारणार आहे, माझा डाव फसलाय कन्फर्म. जेवढ्या चांगल्या त्या तेवढ्या साईडला काढते, म्हणजे ॲटलीस्ट चांगल्या तरी भेटते तेवढ्या. एकदम बॅकअप प्लॅन आहे. स्मॅश टोमॅटो आहेत आणि बस ठेवते हे सगळं. ट्राय करतो काय करू आता साईडला काढून. तर पाणीपुरीचं पण झालं आहे. स्मॅश पोटॅटो पण आपले रेडी आहे तेवढे. ओके, ऑल इज सेट, ऑल इज रेडी. सगळं रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. मला फक्त आता कांदा एकदम बारीक चॉप करायचा आहे. तेव्हा तिकडे सामान सगळं ठेवलेला. इकडे माझ्या पुऱ्या रेडी आहे. तिकडे मी हे बटाट्याचं केलेलं आहे ते पण रेडी आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकावी लागेल. इकडे या पुऱ्या तळून झालेल्या आहेत छानपैकी. पाणी पण तुम्हाला दाखवत तसं मी रेडी आहे. फक्त कांदा कापते. तर चला कांदा कापून डायरेक्ट खायला बसू. काढून तयार आहे. मी बॅकअपसाठी दुसरी पुरी घेऊन आलेली, कारण माझा पुरीचा डाव फसलेला आहे. मम्मी कसं वाटतंय पाणीपुरी बघून? छान. तुम्हाला पण फोटो टाकशील असं वाटतं मला. फोटो नाही, व्हिडिओ चालू आहे ब्रो. सो गाईज मी बॅकअप म्हणून आणून ठेवलेले हा पाणीपुरीचं पॅकेट. म्हणजे मी जाऊन आणलं, मम्मीला कॉल केला, बोलली ब्रो तू कुठे? ती बोलली मी खाली आहे. तो मी तिला बोलली थांब मी खाली येते. कारण बीटरूटचं आहे काय? खाऊन बघा मग मला सांगा कशाचे. मम्मी को पता ही नहीं किसका बनाया है हे. तर ही जी माझी पाणीपुरीची जी पुरी आहे ना ती एकदम पुचकी झाली आहे. मला वाटलेलं की त्याची कुरकुरीत होईल, पण ती कुरकुरीत नाही झाली आहे गाईज. हा मी बोललेली पुरी बनणार, माझं जेवण ऐकलं ती पुरी बनलेली आहे. काय कसं तरी होतंय तुम्हाला?
पहिला मला एक खाऊ द्या मम्मी, तुम्हाला रिॲक्शन सांगेल माझी. या बाईबीचं काय करायचं? परत होतं. तुमचा टेस्ट कसा लागतोय? आयला व्हायचं मध्ये की घास? अरे कट करून दे मम्मी यार, देखो मम्मी कितनी कॅमेरा कॉन्शियस है गाइस मेरी. मला व्हिडिओ निघेल मम्मी काय करू? फोटो काढायचा मम्मी यार. हो कोण कोण कोण? कसं झालंय मम्मी सांगा, खाल्ली ना आता रिॲक्शन द्या. एक नंबर. एक नंबर गाईज, एक नंबर. मम्मीने अप्रूव्ह केला म्हणजे एक नंबर झालाय. चुम्मेश्वरी पाणीपुरी झाली, चुम्मेश्वरी. मेन पाणी एवढं छान झालंय ना, म्हणजे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा गाईज. फक्त ते पुरीला सोडून द्या. ती काय माहिती का, तरी मी नेक्स्ट टाइम परत ट्राय करेल ना तेव्हा मला समजेल. आय थिंक मी खूप घाईमध्ये केलं किंवा त्या डोला रेस्ट नाही होऊ दिलं. तर थँक्यू सो मच हा ब्लॉग बघितल्याबद्दल. आणि आपली ही सिरीज आता पुढे कंटिन्यू होणार आहे. आपला आजचा डे होता 2. तुम्ही आणि आपल्या गॉसिप्स 100 डेज सिरीज आपला डे 2 होता. आणि त्याच्या पुढचा आपला डे आपण पुढे व्लॉगिंग करू. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. मम्मी बोला लाईक, कमेंट, शेअर. तो बाय.